विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे एक रिकामा कागद पडला आहे ना? तर एक कागदाचा एक छोटासा प्रयोग करा. त्याच्यातनं एक सुंदर आवाज तयार होतो आणि हा आवाज कसा तयार होतो ते बघा बरं. फक्त दुपारी आपले आई वडील किंवा वरिष्ठ कोणी झोपले असतील तेव्हा असा गोंगाट करू नका बरं का. हा फक्त एक ध्वनीची शिकवण्यासाठी आणि ध्वनीची कंपनं कशी तयार होतात ते करण्यासाठी करा. बघा काय केलं, मी एक कागद घेतला, कागदाच्या 2 घड्या केल्या, बरोबर. पुन्हा एक घडी केली आणि या ठिकाणी हा कागद कापून घेतला. कापल्यानंतर पुन्हा याला उघडून एक बाजू इकडे वाळून घेतली, दुसरी बाजू या बाजूला. अशा 2 घड्या केल्यानंतर या ठिकाणी असं 2 बोटामध्ये धरलं आणि हवेची फुंकर दिली. झालं की नाही एक मजेशीर प्रयोग. कसा वाटला? धन्यवाद.